नमस्कार शिक्षक मित्रांनो, युडॅस प्लस पोर्टल अंतर्गत SDMS पोर्टलमध्ये एखाद्या आपल्या शाळेतील विद्यार्थी मध्येच शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये त्याचं ट्रान्सफर झालं असेल, तर त्या विद्यार्थ्यास आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये पाठवावं लागतं. म्हणजेच त्याचं स्कूलिंग स्टेटस लेफ्ट विथ स्कूल टीसी असं आपल्याला करावं लागतं, ज्यामुळे समोरची शाळा त्यास इम्पोर्ट करू शकेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विद्यार्थ्यास लेफ्ट विथ स्कूल टीसी कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला युडॅस प्लसची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर येऊन आपल्याला युडॅस प्लसचं कॉमन लॉग इन करायचं आहे. कॉमन लॉग इन केल्यानंतर आपणासमोर असे 4 ऑप्शन दिसतील. त्यातील स्टुडंट मॉड्यूलला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्या समोरील गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इयर 2026-27 असं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्या विंडोला आपल्याला क्लोज करायचं आहे. स्कूल इन्फॉर्मेशन येईल तिला क्लोज करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या विंडोला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सेंट टू ड्रॉप बॉक्स या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये प्रोग्रेशन करेक्शन आहे आणि सेंड टू ड्रॉप बॉक्स असे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ज्यामध्ये सेंड टू ड्रॉप बॉक्स या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. गो करायचं आहे. याला एक पॉपअप विंडो येईल. त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला आपल्याला लेफ्ट विथ स्कूल टीसी करायचा आहे त्याचा पेन नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करून गो या बटनाला क्लिक करायचं आहे. गो या बटनाला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती येईल आणि त्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे एक पॉपअप विंडो येईल. याला ओके करायचं आहे. पुन्हा एक पॉपअप येईल. आर यू शुअर टू इनिशिएट द टीसी स्कूल लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी प्रोसेस आणि त्या विद्यार्थ्याचं नाव येईल. याला कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आपणासमोर त्या विद्यार्थ्यासाठी स्कूल टीसीचं रिझन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. ज्यामध्ये पहिलं कारण आहे फॅमिली रिलोकेशन ट्रान्सफर, म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं स्थलांतरित झालेलं आहे. डिस्टन्स फ्रॉम रेसिडन्स, म्हणजे त्याचं शाळेपासूनचं अंतर खूप लांबचं आहे. अनअवेलेबिलिटी स्ट्रीम मीडियम सब्जेक्ट, म्हणजे त्याच्या माध्यमाची किंवा विषयाची अनअवेलेबिलिटी आहे. हायर क्लास स्कूल प्रेफर्ड, त्याला आणखी चांगले क्लासेस मिळालेले आहेत, चांगलं शाळा मिळालेली आहे. बेटर अकॅडमिक अपॉर्च्युनिटी, त्याला याच्यापेक्षा चांगली संधी मिळालेली आहे शिक्षणाची. गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर, शासकीय किंवा खाजगी शाळेमध्ये त्याचं ट्रान्सफर झालेलं आहे. ऑदर अननोन रिझन, म्हणजे याच्यापेक्षा वेगळं जे काही आपल्याला माहिती नसणार. तर शक्यतो आपल्या विद्यार्थ्यांचं शासकीय किंवा खाजगी शाळेमध्ये स्थलांतर होत असतं आणि त्याचं स्टुडंट डेट लिव्हिंग डेट, त्याने ती शाळा कधी सोडली त्याची डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची की त्या विद्यार्थ्याने कधी शाळा सोडली. त्यानंतर त्याच्या समोर एक कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा आपल्याला अचूक पद्धतीनं टाकायचा आहे आणि शेवटी इथे रिमार्क मध्ये टाकायचं आहे लेफ्ट विथ स्कूल टीसी, किंवा ज्या शाळेमध्ये तो गेलेला आहे त्या शाळेमध्ये तो ट्रान्सफर झालाय असं आपल्याला या ठिकाणी रिमार्क टाकायचा आहे. या ठिकाणी या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आणखी एक पॉपअप आपल्या समोर येतोय. आर यू शुअर वॉन्ट टू टीसी दी स्टुडंट, याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर स्टुडंट हॅड सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी अँड मूव टू ड्रॉप बॉक्स, याला ओके करायचं आहे. आणि पुन्हा एक पॉपअप येईल. याला देखील ओके करायचं आहे. सिलेक्टेड स्टुडंट इज करंटली इन ड्रॉप बॉक्स, याला ओके करा. ओके केल्यानंतर आपला विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये गेलाय की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला पुन्हा आपण डॅशबोर्डला क्लिक करतोय. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटला क्लिक करतोय. त्यानंतर ड्रॉपबॉक्स स्टुडंटला क्लिक करतोय आणि इथे आल्यानंतर आपण ज्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये पाठवलेला आहे तो विद्यार्थी इथे आलाय की नाही आलाय याची आपण या ठिकाणी खात्री करू शकतो. आता आणखी एका विद्यार्थ्याला आपण पेन घेऊन कसा ट्रान्सफर करायचा आहे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. समजा एक विद्यार्थी आहे, आपण डॅशबोर्डवर आहोत. डॅशबोर्डवरील या ठिकाणी आलोय. ज्या वर्गातला विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे त्याच्या वर्गाची या व्ह्यू अँड मॅनेज ऑप्शनला आपण क्लिक करतोय. इथे आल्यानंतर जो विद्यार्थी आहे त्याला आपण या ठिकाणी सर्च करून शोधतोय. त्याच्या समोरील या ठिकाणी त्याचा जो पेन नंबर आहे त्याला आपण या ठिकाणी कॉपी करतोय किंवा लिहून घेतोय. लिहून घेतल्यानंतर डाव्या साईडला पुन्हा आपण या ठिकाणी स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन वर येतोय. इथे आल्यानंतर सेंड टू ड्रॉप बॉक्सला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे सेंड टू ड्रॉप बॉक्स ह्या 2 नंबरच्या पर्यायाला आपण क्लिक करतोय. याला ओके करतोय. ओके केल्यानंतर जो काही पेन नंबर असेल त्याला आपण या ठिकाणी पेस्ट करतोय. गो करतोय. गो केल्यानंतर त्याचं नाव येईल. लेफ्ट स्कूल ऑलरेडी टीसी करायचं आहे. पुन्हा पॉपअप येईल. याला ओके करा. पुन्हा पॉपअप येईल. याला कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं कारण निवडा. गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर, तो कधी शाळा सोडून गेलाय त्याच्या शाळा सोडल्याची तारीख या ठिकाणी टाका.
त्यानंतर जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड चांगल्या पद्धतीनं पाहून या ठिकाणी टाका. त्यानंतर खाली रिमार्कमध्ये जो काही रिमार्क आहे तो रिमार्क टाका. ट्रान्सफर स्कूल टीसी या ठिकाणचं जर आपण नाव कॉपी केलं आणि इथे जर टाकलं तरी काही हरकत नाही, किंवा ज्या शाळेमध्ये तो गेलाय त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकता येईल. त्यानंतर या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर एक पॉपअप येईल, याला कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आपला विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये मूव्ह झालाय आणि दुसऱ्या शाळेसाठी इम्पोर्ट करण्यासाठी मूव्ह झालेला आहे. अशा पद्धतीनं एरर येतील, पण याला ओके करा. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की आपला विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलाय की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटवर यायचं आहे, पुन्हा ड्रॉपबॉक्सवर यायचं आहे आणि तो विद्यार्थी ज्याला आपण टाकलेला आहे ड्रॉपबॉक्समध्ये तो इथे आलाय की नाही त्याला सर्च करून तुम्ही पाहू शकता, तो या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्याला लेफ्ट विथ स्कूल टीसी आपल्याला करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.